नमस्कार, मी आहे मयुरी आणि ही आहे एक रानभाजी. तर ह्या रानभाजीचं नाव काय आहे तुम्हीच मला कमेंट करून सांगा. तर हे आहे ना, पानं सगळी जॉईंट होती, म्हणजे गवतासारखी पानं. तर ती सगळी पानं मी वेगवेगळी केली, कारण का तो पांढऱ्या कलरचा जो भाग आहे ना, तिथे माती अडकलेली असते यासाठी. आणि व्यवस्थित स्वच्छ अशी 3-4 पाण्यामध्ये धुवून घेतली. त्याच्यानंतर तेलामध्ये लसूण, मिरची आणि कांदा हे सगळं परतवून घेतलं. तर 2 जुड्या होत्या या भाजीच्या आणि त्या 2 जुड्या मी साफ करून घेतल्या आणि त्याच्यासाठी मी 2 मोठे कांदे घेतलेत. तर ही भाजी ना शक्यतो सुक्या मच्छीमध्ये, म्हणजे सुकटमध्ये वगैरे किंवा कर्दी सुकटमध्ये खूप छान होते, टेस्टी होते. पण आता त्या दिवशी मच्छीचा दिवस नव्हता, म्हणून मी तिला असं साधी भाजी म्हणूनच बनवली. तर कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि मसाला ॲड करायचा आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही भाजी थोडी खवखवणारी आहे, रानभाजी आहे. सो कधी कधी आपल्याला माहीत नसतं कोणती भाजी खवखवते कोणती नाही. आपण लहानपणी खाल्ली असेल तरच माहिती असतं आपल्याला. तर ही थोडी खवखवते आणि त्यासाठी मी त्याच्यामध्ये चिंच टाकले. हे एवढे चिंच टाकण्याची गरज नाही आहे, 1-2 पीससुद्धा चालून जातात. आणि मस्तपैकी असं त्याच्यामध्ये पाणी टाकून ते मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही जी भाजी आहे रानभाजी, ती व्यवस्थित अशी चिरून घ्यायची आहे, स्वच्छ धुवून, आणि त्याच्यामध्ये ॲड करायची आणि मस्तपैकी अशी शिजवून घ्यायची आहे. तर तुमच्यापैकी कोणापैकी ही भाजी रानभाजी खाल्ली असेल तर मला सांगा. आणि ही मी खूप वर्षांनी, म्हणजे अगदी लहान असताना मम्मी माझी बनवायची. त्याच्यानंतर आत्ता असं झालं आहे की मला खूप वर्षांनी ही भाजी दिसली आणि ती मी घेतली आणि खूप वर्षांनी मी ती भाजी बनवली. सो पहिल्यांदा बनवली सो तो ओके झाली होती, एवढी काही खास नव्हती झाली. पण ठीक आहे, कधीतरी मी ते सुकटमध्ये पण बनवून बघणार आहे आणि तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.